रामलल्लाची मूर्ती जी प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये आणून ठेवण्यात आलेली आहे आणि तिची प्राणप्रतिष्ठा आता 2 दिवसात होते आहे. ती मूर्ती पाहिल्याच्या नंतर 2-3 वेगळे मुद्दे मला उपस्थित करावेसे वाटले. मूर्तिशास्त्राचे जे कोणी अभ्यासक आहेत ते त्याच्यावरती अजून विस्तृत असा खुलासा करतील. आपल्याकडे उत्तर चालुक्यकालीन शैलीतल्या ज्या मूर्ती होत्या, विशेषतः ह्या मराठवाड्यातली मंदिरं, सगळी जुनी मंदिरं त्या काळातली आहेत. आणि ह्या मूर्तींचं एक वैशिष्ट्य असं आहे की एक प्रमाणबद्धता आणि नेमकं पण मोजकं पण सुंदर असं अलंकरण. नंतर होयसळ शैलीमध्ये खूप अलंकार त्याच्यावरती यायला लागले मूर्तीवरती, म्हणजे जास्त झालं ते. पण उत्तर चालुक्यकालीन शैलीतल्या मूर्तींचं वैशिष्ट्य हे आहे आणि नेमकी तशी ही मूर्ती आहे. रामाचं अतिशय गोंडस असं ते रूप आहे. बाल म्हणण्याच्या पेक्षा किशोरवयीन राम असा तो दिसतो आहे. लहानपण आणि किशोरवयीन ह्या उंबरठ्यावरती उभा असलेल्या. एरवी जसं देवतेच्या माथ्यावरती करंड मुकुट असतो आणि शैव परंपरेमध्ये जटा मुकुट असतो, तर इथे स्वाभाविकच ही विष्णू देवता असल्यामुळे करंड मुकुट एरवी असतो. पण आता ही बाल्यावस्थेतला म्हणण्याच्या पेक्षा किशोरावस्थेतला राम आहे. अजून तो राजा व्हायचा आहे. त्याच्यामुळे त्याला असे सुंदर असे केस, त्याचे दाट केस जे रेशमी आहेत असं दिसतं, त्या मूर्तीमध्ये सुद्धा जाणवतं असे ते दिसते. म्हणजे त्या केसांचाच मुकुट आहे असं आपण म्हणूया. चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते इतकं लोभस आहे. आणि चिक बोन्स नावाचा एक शब्द इंग्रजीमधला आहे, मराठीमध्ये आपण त्याला बाळसा असं म्हणतो, की ते थोडेसे गोबरे असे जे गाल आहेत आणि ते हसणं आहे. डोळ्यामध्ये पण ते स्पष्ट दिसतं आहे, गालांवरती पण आहे ते. एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे बालसुलभ उत्सुकता असा शब्द आहे, किंवा ज्याची कृतीप्रवणता कोणाची असते की जो त्या वयामध्ये असतो, ज्याला चटकन एखादं काम करायची त्याला ऊर्जा असते, त्याच्या मनामध्ये तसे ते भावना दाटून येतात. त्याच्यानंतर थोडासा माणूस विचार करून कृती करायला लागतो किंवा कधी जबाबदारीनं कृती करायला लागतो. पण त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये उत्साह असतो असं नाही. पण नेमकी ही मूर्ती अशी आहे आणि तो जो भाव सूचित करायचा आहे की कार्यप्रवणता, हे जे रामाचं वैशिष्ट्य सांगितलं गेलेलं आहे. खरं तर त्या मूर्तीचे 2 छायाचित्र समोर आले. एकामध्ये धनुष्यबाण नाही आहे आणि एकामध्ये धनुष्यबाण, सोन्याचं धनुष्य आणि दुसऱ्या हातात बाण असं दाखवलेलं आहे. आश्चर्य म्हणजे मूर्तिकारांनी कुठल्या ह्यानं घडवले माहिती नाही, इतकं त्याच्यामध्ये अप्रतिम समन्वय साधला गेलेला आहे. समजा धनुष्यबाण नाही असं म्हटलं तरी त्याचा तो उंचावलेला हात, दुसरा हात, ती म्हणजे असं त्याच्या मूर्तीमधलं त्याचं प्रत्यक्ष दिसताना असं दिसतं आहे की ते लगेच, म्हणजे कोणीतरी हाक दिली आणि त्याला ओ देऊन हा लगेच निघालेला आहे आणि तेही उत्साहानं निघालेला आहे. म्हणजे कृतीप्रवणता धनुष्य बाणाच्या शिवाय सुद्धा त्या मूर्तीमध्ये दिसून येते. धनुष्यबाण असल्याच्या नंतर तर काही प्रश्नच नाही. बालसुलभ उत्साह आहे, कृतीप्रवणता आहे. रामाचं जे एरवी वैशिष्ट्य सांगितलं जातं, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, ते तर आहेच. पण दुसरं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे रामाच्या बाबतीतलं की राम हा काही अयोध्येमधून सैन्य घेऊन रावणाच्या विरोधात लढायला निघालेला नव्हता. किंवा जेव्हा सीतेला पळवल्याच्या नंतर रावणाने आता युद्ध करायचं आहे, तेव्हा रामाने अयोध्येतून सैन्य मागवलेलं नव्हतं. उपलब्ध परिस्थितीमध्ये जे सगळे वानर त्या ठिकाणी हाताशी लागले, त्या सगळ्यांना घेऊन त्यानं तो लढा उभारला. आणि हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. एरवी आपण परिस्थितीवरती टीका करत बसतो, परिस्थितीचं कारण समोर करतो, अनुकूलता नाही सांगतो, नाचता येईना अंगण वाकडं असं जे आपल्याकडे म्हणतो ना. पण रामाचं वैशिष्ट्य हे आहे की रामाने त्या परिस्थितीत, तो वनवासामध्ये आहे, त्याच्या हाताशी कोणीच नाही, त्याच्यावरती तक्रार न करत बसता स्वतःच्या सामर्थ्यावरती असलेला विश्वास आणि जे काही सगळी उपलब्ध त्या ठिकाणचे सगळे वानर आहेत त्या सगळ्यांना घेऊन करण्याचा हल्ला करायची तयारी, ही एक फार मोठं वैशिष्ट्य रामाचं आहे. ह्या मूर्तीमध्ये कुणीतरी हाक देत आहे आणि ताबडतोब ओ देऊन तो निघालेला आहे असा जो भाव आहे, त्याच्यामध्ये बाकीची काही तयारी करायची, बाकी अजून काही सोबत घ्यायचं असं काही नाहीये. हे जे रामाचं वैशिष्ट्य विसरलं जातं. रामदासांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विकराळ तोही थरारी. हे म्हणत असताना कोदंडधारी म्हणजे कृतीप्रवण, प्रत्यक्ष धनुष्य हातात आहे, एक भाग झाला. म्हणून मी आवर्जून तो त्याही छायाचित्राचा, फोटोचा उल्लेख करतो ज्याच्यामध्ये ते धनुष्य त्याच्या हातात दिसत नाहीये, पण त्याची कार्यप्रवणता दिसते आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एक सगळा लोभसपणा जो त्या सगळ्या मूर्तीमध्ये आहे. एरवी रामाची सुंदर मूर्ती असू शकते, असेलही, नंतरही घडेल. पण ह्याच्यामध्ये जो एक लोभसपणा आहे मूर्तीमध्ये, एरवी देवतेची ज्या मूर्ती असतात त्यांच्यामध्ये दैवत्व किंवा अलौकिकत्व सगळं त्याच्यामध्ये शिल्पित केलेलं असतं.
पण ह्या मूर्तीमध्ये त्याच्यासोबतच जो एक मानवी स्वभावातला जे साधेपणा आहे, हा जो विष्णूचा अवतार आहे की तो 2 हाताचाच दाखवलेला आहे. राम हा दैवी असून सुद्धा त्याला 4 हात दाखवलेले नाहीयेत. म्हणजे तो मानवी स्वभावाला अतिशय जवळचा, मानवी मनाच्या जवळचा असा तो दाखवलेला आहे. पुढच्या अवताराच्या बाबतीमध्ये संभ्रम आहे, तो कृष्ण आहे का बलराम आहे, असं बऱ्याच ठिकाणी बलराम दाखवलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये नांगर आहे, असं ते 8वा अवतार दाखवलेला असतो. पण 7वा अवतार जो राम दाखवलेला आहे त्याच्या म्हणजे तो राम आणि तो 2च हाताचा राम आहे. अजून एक त्या सगळ्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या परंपरेमध्ये सौंदर्याला जे महत्व दिलं गेलेलं आहे लक्षात घ्या. देवतेची मूर्ती म्हणजे विशिष्ट प्रमाणामध्ये घडवली आणि संपून टाकला असा विषय नाहीये. सगळी जुनी मंदिरं ही नुसती दगडावर दगड रचून रचलेली नाहीयेत. ह्यांच्यामध्ये ज्या सौंदर्याचे सगळे निकष पाळले गेलेले आहेत. आपल्याकडे सौंदर्यशास्त्र हे साहित्य, संगीत, कला, नाट्य, नृत्य या सगळ्यांसाठी एकत्र चित्र ह्यांच्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे असं नाहीये साहित्याचं वेगळं आहे, नाटकासाठी वेगळं आहे, नृत्यासाठी वेगळं आहे, गायन वादनासाठी वेगळं आहे. सौंदर्यशास्त्राचे निकष हे सगळीकडे लागू पडतील असे आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कलेची निर्मिती ही नुसती शास्त्राप्रमाणे करायचं असेल तर काहीतरी कोरडं होईल, म्हणून त्याच्यामध्ये सौंदर्याची पण निर्मिती त्याच्या सोबतीनं आपल्याकडे केली गेलेली आहे. विशेषतः शिल्पांमध्ये आपण जेव्हा पाहतो जुने शिल्प, तुम्हाला कुठली शिल्प बेडब आढळत नाहीत. सगळी देवतांची शिल्प सुद्धा कुठल्या तरी नृत्य मुद्रेमध्ये असतात. नुसता असा कडकपणे उभा आहे तो देव असं नाही. आताही तुमच्या मूर्तीमध्ये अजून एक वैशिष्ट्य असं लक्षात येईल की सहजता आहे. म्हणजे तो आता उठून चालायलाच लागेल तिथे, असं जी एक त्याच्यातला सहज भाव आहे. म्हणजे तो स्थिर उभा आहे, आशीर्वाद देतो आहे भक्तांना, चेहऱ्यावरती दैवी भाव आहेत आणि मागं असं ते वलय आहे. म्हणजे वलय वेगळ्या अर्थाने आहे, म्हणजे ते साधेपणाचंच वलय आहे. आणि एरवी विष्णू म्हणजे वैष्णव परंपरेतल्या मूर्तीच्या पाठीमागे अवतार कोरलेले असतात. ह्याही मूर्तीमध्ये म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि मूर्तीच्या उजव्या बाजूला खालपासून म्हणजे पहिला अवतार मत्स्य, दुसरा अवतार कुर्म, तिसरा अवतार वराह, चौथा अवतार नरसिंह, 5वा अवतार वामन, म्हणजे हे या बाजूनं पूर्ण आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं जे अवतार आहेत त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे वरती म्हणजे आपण प्रदक्षिणाक्रमाने जर जाणार असू तर वरचा अवतार हा परशुराम आहे, परशुरामानंतर राम आहे, रामानंतर कृष्ण दाखवलेला आहे, त्याच्यानंतर बुद्ध, 9वा अवतार हा बुद्धच आहे. योगासनातला जो तो बुद्ध मूर्तीचा जो आविष्कार केलेला असतो 9व्या अवतारामध्ये. आणि 10वा अवतार हा कल्की, जो घोड्यावर बसून येणार आहे आणि तो अवतार यायचा आहे. असे ते दशावतार ह्याही मूर्तीवरती कोरलेले आहेत. त्या बहुतांश वैष्णव मूर्तीवरती कोरलेले असतात. तशा पद्धतीने इथेही पण आहे. ती जी प्रभावळ आहे पूर्ण मागची जी आपल्याला कमान दिसती आहे त्याला प्रभावळ म्हणतात. ती तशाच सुंदर पद्धतीने घेतल्या गेलेली एरवी पण त्या मूर्तींमध्ये असते ती. म्हणजे त्याचा जो प्रभाव आणि प्रभावळ दाखवायची आहे ती दाखवलेली आहे शास्त्राप्रमाणे जे असायला पाहिजे ते. पण ह्याच्या शिवायचा त्या मूर्तीमधला एक स्वाभाविक सुलभ असा जो भाव आहे ना तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे दैवतीकरणाच्या पेक्षा सुद्धा मानवी स्वभावाला मिळतं जुळतं असं जे त्याचं ते काय म्हणतात त्याच्यामध्ये जे शिल्पांकन झालेलं आहे ते जास्त लोभस आहे. म्हणजे इथं चेहऱ्यावरचे भाव असोत, कृतीप्रवणता असो आणि एकूणच ते सगळी मूर्ती ही तुमच्या हाकेला ओ देऊन चला मी तुमच्या बरोबर येतो आहे. तुकाराम महाराजांनी एक वर्णन अभंगात असं फार सुंदर केलेलं आहे. ते दिंडी चालत आले आणि शेवटचं वर्णन असं आहे की बाबा विठ्ठलाच्या समोर उभे आहेत, पाहतो असं काय पुढे कर पाय, सम करी चरण, असू द्यावे ध्यान, जोडोनी मस्तक हस्तक, ठेविले मस्तक, तुका म्हणे विठ्ठला पुढती पुढती चला. म्हणजे तुझ्या भेटीला मी आलो, तुझं दर्शन झालं, आता तू आमचा सहप्रवासी आहेस. आता हा जो भाव आहे विठ्ठलाच्या बाबतीमध्ये तुकारामाने वर्णन केलेला, तसा भाव ह्या मूर्तीमध्ये कसा आहे की ही मूर्तीच तुम्हाला बोलवते आहे. आणि त्याच्यामध्ये असा एक भाव येतो आहे की दर्शनाला गेल्याच्या नंतर जेव्हा तो माणूस परतेल जणू काही ती मूर्ती म्हणजे तो रामच त्याच्याबरोबर वापस आलेला आहे. तुका म्हणे विठ्ठला पुढती पुढती चला असं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे, तशा अर्थाने जो कोणी ह्या रामाच्या मूर्तीला दर्शन द्यायला जाईल ते दर्शन दिल्याच्या नंतर जणू काही वापस येताना तो राम सुद्धा आपल्यासोबत वापस आलेला आहे असं एक भाव त्या सुंदर पद्धतीने त्या मूर्तीमध्ये आहे. मंदिराचं जे काही सगळं वास्तुशास्त्र आहे त्याच्या वतीमध्ये आता खूप व्हिडिओ उपलब्ध आहेत, खूप त्याची चर्चा होते आहे. भव्य असं ते मंदिर आहे. प्राचीन जी वास्तुकला आपली जी होती मंदिराचं त्याचं ते सगळं प्रत्यक्ष जिवंत असं उदाहरण, त्याच्यावरती वेगळं बोलायचं काही हे नाही. आजची उसंतवाणी नेमकी त्या रामाच्या अप्रतिम सुंदर अशा मूर्तीवरचीच आहे. अयोध्येत उभे चैतन्य कोवळे, देखणे सावळे मंदिरात,
चेहऱ्यावरती विलसले स्मित, ओठांवर गीत कल्याणाचे. बाण सज्ज हात आणिक कोदंड, विश्वास उदंड रोमरोमी. उज्ज्वल भविष्य हसऱ्या डोळ्यात, दया काळजात भरलेली. दशावताराची शोभे प्रभावळ, ललाट उजळ शोभिवंत. माथ्यावर दाट केस रेशमाचे, कान कुंडलाचे डोलताती. पाहुनिया धन्य रूपडे लोभस, सात्विक राजस कांत म्हणे. सात्विक राजस कांत म्हणे. सात्विक आहे, लोभस आहे, पण ते राजस आहे. साधा माणूस आणि राजामध्ये हाच एक बारीकसा फरक असतो की तो आहे साध्या माणसाचा प्रतिनिधी म्हणून, पण प्रत्यक्ष राजा असल्यामुळे तो त्या जी कृती प्रवणता त्याच्याकडे असल्यामुळे तो युद्ध जिंकू शकतो. साधा माणूस फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकतो, पण त्याच्या पुढचं जे राजस असावं लागतं ते पण त्या रामामध्ये सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. ही देखणी मूर्ती ज्या मूर्तिकारांनी घडवलेली असेल त्यांना शतशः नमन, त्यांना सुद्धा. आणि त्यांना कदाचित रामानच ती ऊर्जा दिलेली असावी की अशा पद्धतीची मूर्ती घडावी. इथेच थांबूयात. ह्या मूर्तीचं जरूर दर्शन घ्या. नंतर कदाचित त्याच्यावरती अलंकरण होईल, पूजा चढवलं जाईल आणि मूळ मूर्ती दिसणार नाही. पण आता जो मूळ मूर्तीचा छायाचित्र फोटो दिसतो आहे तो जरूर पहा. इथेच थांबूया. धन्यवाद.